हॅलो एव्हरीवन. आज मी तुम्हाला यूजर प्रोफाईल डिलीट करायची एक सोपी पद्धत दाखवणार आहे. जसं की बघू शकता आता माझ्या कम्प्युटरमध्ये बरेचसे यूजर क्रिएटेड आहे आणि कधी कधी काय होतं आहे यूजरचे प्रोफाईल जे आहे डिलीट करायला बराच वेळ लागतो. तर त्यासाठी मी एक कमांड तुम्हाला दाखवणार आहे. ती कमांड तुम्हाला पॉवरशेलमध्ये पेस्ट करून ती रन करायची आहे कमांड. त्याने काय होणार तुमचे जे काही यूजर प्रोफाईल तुम्हाला जे वेळ डिलीट करायची आहे ते फार इझिली डिलीट होणार आहे. बघू शकतात आता इकडे एक ॲडमिनिस्ट्रेटर म्हणून एक प्रोफाईल आहे आणि हा पब्लिक नावाचा पण एक प्रोफाईल आहे. हा एक बाय डिफॉल्ट प्रोफाईल आहे. हा तुम्हाला डिलीट नाही करायचा आहे हा. आणि इकडे एक त्रिशा नावाचा प्रोफाईल आहे, तो मी डिलीट नाही करणार आहे. बाकीचे हे टेस्ट1 टेस्ट2 टेस्ट3 टेस्ट1 टेस्ट5 आहे मी तुम्हाला डिलीट करून दाखवणार आहे त्या कमांडद्वारे. बघूया आपण ती कमांड कशी यूज करायची ते. ही कमांड रन करायच्या आधी तुम्हाला ॲडमिनिस्ट्रेटर या अकाउंटने लॉग इन करायचे आहे. बाकीचे जेवढे पण लॉग इन आहे यूजरचे ते साइन आउट करायचे आहे आणि ॲडमिनिस्ट्रेटर या अकाउंटने लॉग इन करून ही स्क्रिप्ट रन करायची आहे. कमांड मी तुम्हाला दाखवत आहे, ही त्याची कमांड आहे. ही तुम्हाला कमांड कॉपी करून पॉवरशेलमध्ये पेस्ट करायची आहे. दाखवतो मी तुला. मी सिलेक्ट आता बघू शकता तुम्ही इकडे. हा बघा मी जे प्रोफाईल मला डिलीट नाही करायचे त्याची मी ते इकडे टाकले आहे. ॲडमिनिस्ट्रेटर डिफॉल्ट एक डिफॉल्ट म्हणून सुद्धा प्रोफाईल असतं, तेच आपल्याला डिलीट नाही करायचं आहे. आणि पब्लिक म्हणून आहे ते आणि एक त्रिशा नावाचं होतं, हे मला डिलीट नाही करायचे म्हणून मी इकडे टाकले. तुमच्याकडे समजा अजून कुठचं प्रोफाईल असेल त्याचं नाव तुम्हाला इकडे पुढे टाकायचे असेल जे तुम्हाला डिलीट नाही करायचे असेल तर ह्यानी काय या कमांडनी काय होणार, हे प्रोफाईल सोडून बाकी जेवढे देखील प्रोफाईल आहे ते सगळे डिलीट होणार आहे. दाखवतो तू आता तुम्हाला. मी कंट्रोल A करतो आणि कंट्रोल C केलं आहे, मी कॉपी केले आणि स्टार्ट बटनमध्ये पॉवरशेल टाईप करणार आहे. पॉवरशेल ही बघा, ही कमांड हे आहे पॉवरशेल. आता पॉवरशेल ओपन झालं आहे आणि साईडला मी तुम्हाला दाखवू शकतो. एक साईडला आपण हे प्रोफाईल आहे ते पण चालू ठेवूया आणि इथे आपली कमांड एक्झिक्यूट करूया. आता मी ही कमांड इकडे पेस्ट केली आहे, बघू शकतात. आणि फक्त इकडे मला एंटर करायचं आहे आता. आणि तुम्ही राईट साईडला तुम्हाला दिसेलच अगर जेव्हा प्रोफाईल डिलीट होईल तेव्हा. आता मी अजून एंटर केलं नाही आहे, आता मी एंटर करतोय. ओके बघा, आता डिलीट व्हायला सुरू झालं आहे. एक युजर प्रोफाईल डिलीट झाले दाखवते इकडे. तुमचा डेटावर पण डिपेंड आहे, थोडा वेळ लागेल अगर तुमचा डेटा जास्त असेल तर. बघू शकतात तुम्ही. बघा या राईट साईडला पण जे प्रोफाईल डिलीट होतात ते दिसतात इकडे. हे 3 प्रोफाईल जे आहे ते राहणार आहे कारण की आपल्याला ते डिलीट नाही करायचे. बघू शकतात या साईडला इकडे. तर हे 3 प्रोफाईल उरले आणि आधीचे जे काय प्रोफाईल होते ते डिलीट झाले आहे. बघू शकतात फार इझी पद्धत आहे ही प्रोफाईल डिलीट करायची. तुम्हाला मॅन्युअली डिलीट करावं लागणार नाही यासाठी. आणि ही कमांड जी आहे तुम्ही इकडे बघून घ्या आणि लिहून घ्या. ही कमांड मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार नाही आहे, तुम्हाला ही टाईप करायची आहे. तुम्ही एका नोटपॅडमध्ये टाईप करा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि कमांड ही तुम्ही नोटपॅडवर तुम्हाला लिहायची आहे बरं, आणि सेव्ह करा. आणि नंतर इझिली तुम्ही पॉवरशेलमध्ये ती कॉपी पेस्ट करू शकतात. थँक्यू.